नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजेच PMFBY खरीप हंगाम 2026 चे पीक विमा भरण्याचे फॉर्म सुरू झालेले आहेत. तरी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांच्या पीक विमा भरून घेणे खूप गरजेचे आहे. तर या पीक विम्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाने 3 जुलै 2026 रोजी एक GR प्रकाशित केलेला आहे. तर त्या GR मध्ये पूर्ण आपण अभ्यास करू की त्या GR मध्ये आपल्याला प्रस्तावना काय दिलेली आहे किंवा शासन निर्णय किंवा शासनाचे उद्दिष्ट काय आहेत, सर्वांचा अभ्यास आपण करणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण स्क्रीनकडे वळूयात. सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजेच PMFBY खरीप हंगाम 2026 रब्बी हंगाम 2026-27 करिता राज्यात राबविण्याबाबतचा हा GR आहे आणि हा GR दिनांक 3 जुलै 2026 रोजी हा प्रकाशित करण्यात आलेला आहे. तर या GR मध्ये शासनाची काय भूमिका काय आहे ते आपण बघणार आहोत, म्हणजेच प्रस्तावना बघणार आहोत. तर प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून राज्यात राबविण्यात येत आहेत. सदरची योजना खरीप हंगाम 2022 रब्बी हंगाम 2022-23 पासून कप अँड कॅप मॉडेल नुसार राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत मार्गदर्शन सूचना 2023 मधील विद्यमान अटी व शेतीनुसार निविदा प्रक्रियेद्वारे विमा कंपनीची निवड करून खरीप हंगाम 2026 आणि रब्बी हंगाम 2026-27 या एका वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही प्रस्तावना बघितली आपण. आता शासनाचा GR काय आहे किंवा काय ते आपण बघणार आहोत. म्हणजे शासन GR थोडक्यात बघू आपण की राज्य शासनाच्या संदर्भ क्रमांक 8 येथील शासन निर्णय तसेच केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 11 वरील पत्रान्वये दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना कप अँड कॅप नुसार खरीप हंगाम 2026 रब्बी हंगाम 26-27 या एका वर्षाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक म्हणजे एरिया अपॉच धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून एका वर्षासाठी निवड करण्यात येणार आहे. आता पीक विमा भरण्याचा उद्देश किंवा या योजनेचे उद्दिष्ट काय आहेत ते थोडक्यात बघणार आहोत. आपण 4 उद्दिष्ट पाहणार आहोत. पहिला आहे नैसर्गिक आपत्ती, कीड रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीत पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे हे प्रथम उद्दिष्ट आहे. दुसरं आहे पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्याचे आर्थिक धैर्य अबाधित राहणे, टिकून राहणे याच्यासाठी देखील हे दुसरं उद्दिष्ट गव्हर्नमेंट सरकारचे आहे. तिसरं आहे शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देण्याबाबत त्यांना हा हातभार लावण्यात येतो. चौथा आहे कृषी क्षेत्रासाठी पत पुरवठ्यात सातत्य राखणे किंवा जेणेकरून उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्यांना संरक्षणाबाबत अन्न सुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राच्या गतिमान विकास, स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत होते. आता अजून काही उद्दिष्टे दिलेली आहेत त्यांनी दुसऱ्या पॉइंट मध्ये. योजनेची प्रमुख उद्दिष्टे पाहणार आहोत आपण. योजनेमध्ये सहभागीसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक ॲग्रिस्टेक फार्मर ID अनिवार्य आहे. जर या योजनेमध्ये त्याला भाग घ्यायचे असेल, पीक विमा भरायचा असेल तर त्यांच्याकडे ॲग्रिस्टॅक असणे गरजेचे, म्हणजेच फार्मर ID असणं गरजेचे. दुसरं आहे पीक विमा नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी डिजिटल पीक सर्वेक्षण म्हणजे डिजिटल क्रॉप सर्व्हे म्हणजे DCS अंतर्गत पिकाची नोंद करणे बंधनकारक राहील. जर तुम्हाला पीक विमा घ्यायचा आहे आणि तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे, बट तुम्ही जर पीक पाणी लावली नाही, पीक पाणी केली नाही, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकरी सहभागीसाठी प्रति अर्ज किमान 0.10 हेक्टर मर्यादा राहणार आहे. लक्षात ठेवायचंय तुम्हाला, प्रत्येक शेतकऱ्याला मर्यादा राहणार आहे. आता चौथा पॉईंट आहे बोगस आणि फसवणुकीच्या उद्देशाने विमा घेतल्याने आढळून आल्यास संबंधित अर्जदारास पीक विमा व नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत DBT द्वारे देण्यात येणाऱ्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यापासून 5 वर्ष बंदी घालण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुढचा आहे सदरची योजना ही शासन निर्णयान्वये अधिसूचित केलेल्या पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू करण्यात येणार आहे. हे जे पीक विमा राहील हा निवडक पिकांसाठी हा राहणार आहे, म्हणून तेच जेवढे तिथं ऑप्शन असतील तेवढेच तुम्ही पीक विमा भरू शकतात. सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना इच्छिक आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेत भाग घेण्यास पात्र असणार आहेत. समजून घ्या, कोणी जर भाडे तत्वावर कोणाची शेती करत असणार तो देखील या पीक विम्याला पात्र असणार आहे किंवा तो भाग घेऊ शकणार आहे. मात्र भाडेपट्टीने केळी क्षेत्रे नोंदणीकृत रजिस्टर भाडे करार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक राहणार. हे तुम्हाला तर राहणार आहे भाडे तत्वावर करणार, पण तुमच्याकडे अधिकृत जे रजिस्टर भाडे करार असेल ते असणे गरजेचे आहे आणि तुम्ही पीक विमा भरताना तो डॉक्युमेंट्स तिथं अपलोड करणं देखील गरजेचे आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची पीक विमा भरवायचा हप्ता खरीप हंगामासाठी 2%, रब्बी हंगामासाठी 1.5% तसेच खरीप रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5% असा मर्यादित ठेवण्यात आलेला आहे.
अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला पीक विमा हा लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे आणि याची लास्ट मुदत 31 जुलै आहे, म्हणून तुमच्याकडे खूप वेळ कमी आहे, कारण मध्ये भरपूर साईटचे प्रॉब्लेम, सर्व्हरचे प्रॉब्लेम येतात, म्हणून लवकरात लवकर तुम्ही पीक विमा भरून घेणे गरजेचे आहे. तर चला मित्रांनो, आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.